रोजच्या रांगोळीचं आता टेन्शन घ्यायची बिलकुल जरूरत नाही. त्यासाठीच मी घेऊन आले आहे बघा सुंदर अशा 5 वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती बॉर्डर रांगोळी आहे. त्यामध्ये एक मी फूल काढून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने फूल काढून घेतलेलं आहे बघा आणि दोन्ही बाजूनी मोराचे आकार देऊन घेतलेला आहे किंवा एक तुऱ्याप्रमाणे आपण आकार द्यायचे आहे. मध्ये डॉट देऊन एक कमळ बनवून घेतलेलं आहे. असं कमळ रांगोळीमध्ये आपण काढलं तर खूप शुभ असतं. कारण बघा सर्वच देवतांना कमळ प्रिय असतं. तर रांगोळीमध्ये कमळ नक्कीच काढायला हवं असं सांगितलं जातं. तर बघा अगदी सोपी आहे ही बॉर्डर रांगोळी. फक्त तुम्ही अशीच एवढीच रांगोळी काढून त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. आता मी थोडा कलर एक सुंदर लुक येण्यासाठी थोडा कलर या रांगोळीमध्ये भरून घेतलेला आहे आणि अगदी झटपट होते बघा. 5 मिनिटामध्ये होणारी ही रांगोळी आहे. अगदी पटकन 2 डबे कलरचे घेतले आणि पटकन रांगोळी काढून घेतलेली आहे. आता जे आपले शुभ रंग आहे तेच मी या रांगोळीमध्ये थोडे भरलेले आहेत. जास्त काही कलर मी या रांगोळीमध्ये भरलेले नाहीत. रोजची काढण्यासाठी ही रांगोळी आहे. तर अगदी सिंपल रांगोळी जी असतो आपण बोलतो रोजची, त्यासाठी ही रांगोळी तशीच काढलेली आहे. अगदी झटपट होणारी रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर दिसतो रांगोळीचा. बघा थोडंसं मी कलर भरून घेतलेला आहे, पिवळा लाल करून आणि हिरवा, असे 2-3च कलर यामध्ये मी भरलेले आहे. मध्ये जिथे रिकामी जागा दिसते तिथे हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतलेले आहे किंवा थोडंसं फुलाप्रमाणे आकार त्याला देऊन घेतलेला आहे. आता दुसरीसुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी झटपट होणारी आहे. आता दुसरी जी रांगोळी आहे ती लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आहे. मला एका ताईंची कमेंट आली होती की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं दाखवा. तर बऱ्याच वेळा मी या लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. आता हे लक्ष्मीची जी पावलं आहेत अगदी सोपी पद्धत आहे ही काढण्याची बघा. आपला इंग्लिश 7 नंबरचा नंबर आहे ना, इंग्लिश अंक 7 नंबरचा तो काढायचा आहे आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे बरोबर व्यवस्थित समोरासमोर काढून घ्यायचं आहे. जी वरचं बोटांचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. अगदी सोपी आहे ही पद्धत लक्ष्मीची पावलं काढण्याची. तर त्याच ताईंसाठी खास हे मी आज पावलं टाकलेली आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक किंवा 2 नक्कीच लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळ्या टाकणारच आहे. बघा अगदी सुंदर आहेत आणि अगदी पटकन होणारी आहे ही रांगोळी. आता जी पावलं काढलेली आहे त्याच्या बाजूने जसं की आपण कोणतंही शुभचिन्ह काढलं की त्याच्या बाजूला आपण रेषा काढून घेत असतो. तर त्याप्रमाणे मी रेषा काढलेल्या आहे आणि दोन्ही बाजूनी मोराचे आकार काढून घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी झटपट होणारी आहे. रोजची काढण्यासाठी दरवाजासमोर अशुभ असतं लक्ष्मीची पावलं. रोज आपण दरवाजासमोर काढतो. लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. तर बघा पटकन होते ही रांगोळी. यावरतीसुद्धा तुम्ही फक्त सफेद रांगोळीने काढून हळदी कुंकू टाकून घेतला तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. कलर वगैरे भरण्याची पण गरज नसते. मात्र हळदी कुंकू टाकायला रांगोळीमध्ये अजिबात विसरायचं नाही. फक्त व्हाईट रांगोळी ठेवायची नसते, तर त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं असतं. तर मी तिथे हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये मी एक स्वस्तिक काढून घेतलेले आहेत बघा. बाजूला मोर काढलेले आहेत. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे आणि अगदी सुंदर दिसते बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. खूप छान दिसतो. आता पानांमध्ये थोडंसं मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे. आता लाल, पिवळा आणि हिरवा असेच रंग मी यामध्ये वापरलेले आहेत. वेगळे काही जास्त रंग वापरलेले नाहीत आणि अगदी झटपट होऊन जाणारी ही सुद्धा रांगोळी अगदी 5 मिनिटामध्ये काढून होते. आता 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. जशी टिपक्यांची रांगोळी असते ना, मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगते की टिपक्यांच्या रांगोळीमध्ये एक गणिती प्रकार वापरला जातो. आता ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे. टिपके काढून ते जोडून घ्यायचे असतात आणि त्याने रांगोळी काढायची असतात. टिपके काढण्याची पद्धतसुद्धा मी सोप्या पद्धतीने दाखवली आहे बघा. एक चौकोर कापून घेतला आणि त्याने टिपके, त्यामुळे काय होतं एकदम व्यवस्थित टिपके येतात. खालीवर होण्याची शक्यता एकदम कमी होऊन जाते. आता जे बाजूने आहे थोडेसे मी गोल आकारमध्ये असं मोराचं किंवा जसे आपले गोचरण असतात ना त्याप्रमाणे आकार काढून घेतलेले आहे. गाईच्या पायाप्रमाणे आकार तिथे काढून घेतलेले आहे आणि मध्ये कमळ काढलेलं आहे. आता मी सांगितलं की कमळ रांगोळीमध्ये काढलेलं खूप शुभ असतं. बघा ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे आणि ही रांगोळी रोजची काढण्यासाठी खूप शुभ आहे बघा.
आता मध्ये मध्ये मी डॉट देऊन घेऊन त्याला रेषा दिलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी काढून दाखवलेली आहे. त्यामध्ये आपण एक स्वस्तिक काढणार आहोत रांगोळीमध्ये. ते बघा मी एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. मधल्या रिकामी जी जागामध्ये दिसते तिथे आपण एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता याही रांगोळीमध्ये मी जास्त काही कलर भरलेला नाही, अगदी थोडा थोडा कलर भरलेला आहे. थोडंसं कलर भरला की कसं रांगोळीला थोडासा सुंदर लुक येतो आणि छान दिसते रांगोळी. बघा मी थोडंसं हिरवा पिवळा किंवा लाल असेच कलर यामध्ये भरलेले आहेत. आणि ज्या बाजूने रेषा काढलेल्या आहेत तिथेसुद्धा पिवळ्या आणि लाल रंगाचेच डॉट दिलेले आहेत. मध्ये मध्ये थोडंसं ऑरेंज रंगाची मी डॉट दिलेले आहे, त्यामुळे आणखी एक वेगळा लुक आला आहे बघा. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सुंदर आहे. ही आता एक फ्री हँड रांगोळी आहे. आता मी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या यामध्ये मी रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. बॉर्डर रांगोळी, टिपक्यांची रांगोळी, फ्री हँड रांगोळी. तर ही फ्री हँड रांगोळी आहे. ते एक मोराचा आकार मी काढून घेतलेला आहे बघा. आणि वरून आपण एक फांदी काढून त्याला एक कमळ काढणार आहोत. आता कमळ नक्कीच अगदी शुभ असतं बघा रांगोळीमध्ये. सर्व देवतांना कमळ प्रिय असतं. तर कमळ आपण जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही रोज रोज रांगोळी काढता नक्कीच कमळ काढा. कोणत्याही पद्धतीने काढलं तरी हरकत नाही, पण कमळ अगदी काढलं पाहिजे रांगोळीमध्ये असं सांगितलं जातं. आता मी मोर काढून घेतलेला आहे, तिथे छोट्या छोट्या रेषा देऊन घेतलेल्या आहेत. तिने वरती एक फांदी काढून त्याला कमळ काढलेलं आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. फ्री हँड रांगोळी कोणतेही आकार मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते, प्रत्येक व्हिडिओमध्ये, की यामध्ये कोणतेही आकार आपण काढू शकतो. आपल्या कल्पनेने जो कलाकार आहे, रांगोळी काढणारा आहे, त्याला सुचेल तसे किंवा त्याच्या कल्पनेनेच हे आकार काढले जातात. त्याचा पूर्ण कंट्रोल त्या कलेवरती असतो. बघा आता खाली मी थोडंसं एक फूल छोटंसं काढून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं मी यामध्ये कलर भरून घेणार आहे. आता अशी ही नुसती रांगोळी ठेवली, तुम्ही हळदी कुंकू टाकलं तरी खूप सुंदर दिसते. आता आपण थोडा थोडा कलर भरून घेतलेला आहे रांगोळीमध्ये. आता सणासुदीलासुद्धा तुम्ही ही रांगोळी काढली की आता गुढीपाडवा आहे किंवा होळी येत आहे, तर त्यासाठीसुद्धा ही रांगोळी खूप सुंदर आहे. किंवा रोजची काढण्यासाठी सुद्धा ही रांगोळी छान आहे. आता मी कमळामध्ये सुद्धा मी कलर भरून घेतलेला आहे बघा. थोडासा ऑरेंज आणि पिवळा करून मी कलर त्यामध्ये भरलेला आहे. तर 2 कलर भरले की फुल आणखी सुंदर दिसतं. मोराच्या डोक्यावरती एक कळी काढून घेतलेली आहे. तर मध्ये मध्ये सुद्धा मी जिथे रिकामी जागा दिसते तिथे कळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे एक रांगोळीला भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. तर पानांमध्ये थोड्याशा व्हाईट रेषा व्हाईट रांगोळीने रेषा देऊन घेतली आणि मोराचा लूक येण्यासाठी सुद्धा एक डोळा आणि मोराची चोच आहे ती काढून घेतली. आता ही जी पुढची रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. एक चौकोन मी ठेवून घेतलेला आहे बघा. पुठ्ठ्याचाच चौकोन आहे. त्याच्या बाजूने आपण पुढे पुढे रेषा वाढवणार आहोत. आता ही एक टिपक्यांच्या रांगोळीमधलाच प्रकार आहे हा. तर मी अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा ही रांगोळी दाखवलेली आहे बघा. यामध्ये सुद्धा मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. तुम्हाला जसं सांगितलं की त्या ताईंनी मला सांगितलं होतं, तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं कशी काढायची ते दाखवा. आता ही पद्धत खूप सोपी आहे. फक्त डॉट देऊनच काढायचे आहेत. वरती जसे बोटाची डॉट द्यायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने होऊन जातात ही पावलं. आणि ही रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे आणि अगदी सुंदर आहे. सणासुदीला अगदी मोठी तुम्हाला ह्यामध्ये आणखी रांगोळी पुढे पुढे वाढवता येणार. ही रांगोळी जेवढी पाहिजे तेवढी पुढे आपल्याला वाढवता येते. बघा आता खाली आणि वर मी फुलं काढून घेतलेली आहेत लक्ष्मीच्या पावलांच्या. आता जे मध्ये मध्ये कोन तयार झालेले आहेत तिथे मी 3-3 डॉट देऊन घेऊन एक आपण ते फुलांचा आकार तिथे देणार आहोत. मोदकाप्रमाणे एक आकार देणार आहोत. बघा मी त्याला आकार देऊन घेतलेला आहे काडीच्या साहाय्याने. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा आणि मला सांगा तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात. बघा आता जे पुढे आपण रेषा काढलेल्या आहेत तिथेसुद्धा मी फुलं काढून घेणार आहे. त्यामुळे आणखी एक सुंदर लूक येणार आहे बघा रांगोळीला. अगदी सोपी आहे ही रांगोळी. जास्त काही या रांगोळीमध्ये करत बसायची गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. थोडासा फुलांचा आकार दिल्यामुळे आणखी छान दिसते बघा रांगोळी. मध्ये मध्ये मी गुलाबी रंग देऊन घेणार आहे आणि जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत. आता मी हिरव्या रंगाने थोडंसं देऊन तिथे
एक तोऱ्याप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे. बाटलीच्या झाकणाने थोडासा चपटा आकार केला आणि बघा काडीच्या मदतीने गोल फिरवून थोडासा आकार दिलेला आहे. आणि जे बाजूनी जागा आहे तिथे सुद्धा मी हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतले.